सोलापूरमधल्या मोहोळ इथल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं सध्या मोठा वाद सुरू आहे। माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात तहसील कार्यालय मंजूर झाल्यानं आता वाद सुरू झालाय। राजन पाटील यांच्या बैठकीमध्ये शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालंय। राजन पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं। मोहोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सध्या मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी घेतलाय, आपण पाहूया। अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्याचं राजकीय वातावरण सध्या तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दोन गट जे आहेत ते समोरासमोर आलेले आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी असलेल्या अजित पवार गटाचेच दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते समोर आलेले आहेत। डोळेमार आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे सगळे नेते जे आहेत आता एकत्रित जमलेले आहेत। मला सांगा, तुम्ही विरोध करताय अनगरमधल्या अप्पर तहसील कार्यालयाला, काय नेमकं विरोधाचं कारण आहे? आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनता या ठिकाणी यशवंत मानेवर राजन पाटील यांना विरोध करत आहे। कारण का तर हे माडा ह्या बाउंड्रीवरचं गाव, एका कडेला असणारं अनगर गाव, या ठिकाणी जवळपास मोहोळला 6 ते 7 मिनिटं यायला लागतात। त्या ठिकाणी 15-20 मिनिटं लागणाऱ्या अनगरला जाण्याची आडमार्गी गाव त्या ठिकाणी आहे। 2 हवे यामध्ये क्रॉस करून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला जावं लागणार आहे। त्यामुळे ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता उद्रेक करत आहे। सर, हा जो निर्णय आहे त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसापासून करतोय। ॲक्च्युली काय माहिती आहे का, या ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर हे मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि जर कामाचा लोडच होत असेल तर कामती या ठिकाणी म्हणजे मोहोळ तालुक्याचा जो दक्षिण भाग आहे तो शेवटचं टोक 45 किलोमीटरवर आहे आणि कामती या ठिकाणी 20-22 किलोमीटर आहे। तर त्या ठिकाणी हे कार्यालय व्हावं, दुय्यम निबंध कार्यालय व्हावं म्हणून आमची अनेक वर्षापासूनची मागणी असताना सुद्धा केवळ सत्तेच्या जोरावर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आहे म्हणून दबाव आणून अशा प्रकारचं कुटील कारस्थान अनगरकर या ठिकाणी करायला गेलेले आहेत। कॅमेरा पर्सन अजित पागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।